हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ मी सकाळी म्हणजे 9-9:30 वाजता चालू केला असेल। त्यावेळेस मी ज्या आपल्या गोठ्यात म्हशी आहेत त्यांना ही कुटी टाकत होते आणि आज कामाची भरपूर अशी घाई होती, कारण की सगळं काम आवरून मला जायचं होतं साईचं इंजेक्शन द्यायला, जे की त्याला 9 महिन्याचा असताना दिलं होतं। तो आता 5 वर्षाचा झाला आहे आणि जी मधली इंजेक्शन त्याची द्यायची राहिली होती, तर त्याच्यासाठीच आम्ही गेलो होतो। तो पिरियड म्हणजे कोरोनाचा होता, त्यामुळे लसी पण आल्या नव्हत्या, त्यामुळे त्याचं इंजेक्शन राहिलं होतं। आणि डॉक्टरांकडे चौकशी केल्यावर असं कळलं की ते इंजेक्शन द्यायलाच पाहिजे, त्याच्यामुळे मग त्याला ते इंजेक्शन द्यायला नेलं होतं आणि मग तिथे त्याला डायरेक्ट 5 वर्षाचंच इंजेक्शन देण्यात आलं। तुमच्याकडून जर लहान मुलांचे कोणते इंजेक्शन राहिले असतील तर ते तुम्ही जरूर देऊन घ्या। बऱ्याच वेळा चुकीने आपल्याकडून लहान मुलांची इंजेक्शन राहतात, तर ती देणं भरपूर अशी गरजेची आहेत। तिथून आल्यानंतर मग साईला झोपवलं, कारण की ते इंजेक्शन दिल्यानंतर ताप येतोच आणि मुलांचा पाय पण भरपूर दुखतो असं डॉक्टरांनी सांगितलं होतं, त्याच्यामुळे तो झोपला। आणि त्यानंतर मी माझ्या कामांना सुरुवात केली, ते म्हणजेच पीठ संपलं होतं त्याच्यासाठीची दळणं करणं। आणि दळण करायचं म्हटलं की सगळी दळणं आम्हाला एकदमच द्यावी लागतात। घरातली गिरणी बिघडली आहे, त्याच्यामुळे बाहेर जायचं म्हटल्यावर मग सगळी जी काही दळण आहेत ते करावीच लागतात। त्यामध्ये गव्हाचं दळण, बाजरीचं दळण, तसेच ज्वारीचं पण दळण द्यावं लागतं। 3 प्रकारची पिठं ही आमची ते खाल्ली जातात। तर 3 ते 4च्या दरम्यान ही जी शाळा आहे आमची, तर त्यांची सुद्धा स्वच्छता चालली होती, कारण की त्यांच्या शाळेमध्ये दुसऱ्या दिवशी दिंडीचा सुद्धा कार्यक्रम होता। त्यानंतर शेतातली कोथिंबीर काढायला म्हणजे दिली होती, तर ते आले होते, त्याच्यामुळे मी सुद्धा बकरी सोडली होती शेतामध्ये, तर तिथंच थोडीफार कोथिंबीर आपली भाजीसाठी मी काढत होते। आता ही 2 हातांनी काढावी लागते, पण एका हातात मोबाईल असल्यामुळे ती मला जमली नाही। मग घरी आल्यानंतर आणखीन काम वाढलं, ती म्हणजेच कोथिंबीर नीट करून ठेवायचं। तसेच ही भाजी जी आहे ती सुद्धा रानातलीच आहे, ती सुद्धा मला नीट करून ठेवायची होती। त्यानंतर पुढचा व्हिडिओ घेणं मला झालंच नाही। डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा म्हणजेच रविवारचा व्हिडिओ मी या इथे कंटिन्यू करत आहे। तर तुम्ही या इथे पाहू शकता, सगळे डबे वगैरे मी घासले होते पिठाचे आणि पीठ अजिबात नव्हतं, तरीसुद्धा जे बकरी आहेत त्यांच्यासाठी मला हे पीठ मळावंच लागलं, कारण की त्यांना खाण्यासाठी तरी पीठ हे लागतंच। म्हणजे आता आम्ही जरी भाकरी खाल्ल्या असल्या तरी जी बकरी आहेत त्यांना गव्हाचंच पीठ चारावं लागतं। तर हे पीठ मी थोडंसं मळून घेतलं। त्यानंतर त्यांना छोटे छोटे गोळे करून हे पीठ चारावं लागतं, कारण की ह्याने मग त्यांची वाढसुद्धा चांगली होते, त्याच्यामुळे मग ह्यांना बकऱ्यांना हे पीठ चारलं जातं। मग आमच्या दोघांपैकी कोणी पण चारतं, मिस्टर चारतात किंवा मी। त्यानंतर घरात आल्यानंतर बाकीच्या कामांना सुरुवात केली। हात वगैरे स्वच्छ धुतल्यानंतर पहिला चहा ठेवला आणि रविवार होता आणि डब्बासुद्धा कोणाचा जाणार नव्हता, म्हणजे मिस्टरसुद्धा घरीच होते, त्यामुळे मग पोहे करायला घेतले। आज नाश्त्यामध्ये चहा चपाती नव्हती, त्याच्यामुळे मग पोहेच केले। चहा ठेवल्यानंतर या इथे मी आता पोहे हे पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहे। आणि पोहे भिजायला जास्त टाईम लागत नाही, त्याच्यामुळे मग कांदा, कोथिंबीर, मिरची चिरेपर्यंत आपले पोहे सुद्धा भिजतात। तर आता हे पोहे मी व्यवस्थित धुवून घेतले आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलं। त्यानंतर मग आता किचनमध्ये असल्यावर जे येईल त्याला चहा द्यावाच लागतो। झाडून घेत असताना आज सासरे आले, मग त्यांना देखील चहा देण्यात आला। आणि कसं असतं, जे जुनी लोक आहेत त्यांना चहा भरपूर अशी पिण्याची सवय असते। एकीकडे साईला देखील उठवत होते, पण त्याची जागा सारखी झोपायची बदलत होती। रविवार असला की मुलंही कंटाळा करतातच। बाहेर सुद्धा हलकासा पाऊस येत होता। मिस्टरांनी मस्तपैकी गोठा धुतल्यानंतर जी दुसऱ्या बाजूची जी फरशी आहे तिथे पण पाणी मारत होते, कारण की मोटार चालू केली होती आणि मग त्या नळीने प्रेशरनी पाणी मारल्यानंतर फरशी देखील छान अशी निघते। तर कधीतरी त्यांच्या मनाला आलं तर ही कामे ते करतातच। यानंतर मी तोपर्यंत पोह्याची सुद्धा तयारी करून घेतली।
पोहे करण्यासाठी लागणारा जो कढीपत्ता आहे तो सुद्धा झाडाचा काढला आणि स्वच्छ असा धुवून घेतला। यानंतर आता लगेच पोहे सुद्धा करून घेते। तोपर्यंत धार काढली होती तर ते दूध आता जी आपली बकरी आहे त्यांना पाजून आपल्या घरात खाण्यासाठी ते गाळून घ्यायचं आहे। पोहे करताना कढई ठेवली आणि त्यानंतर तेल कडक असं तापल्यानंतरच त्यामध्ये मी कोणतीही फोडणी देते, त्यामुळे त्या पदार्थाला चव देखील छान लागते। तर या इथे मी जिरीची फोडणी दिली। आता त्यामध्ये शेंगदाणे सुद्धा घालून घेणार आहे आणि शेंगदाणे मला तळून घ्यायचे होते पोह्यात काढून, पण ते लक्षातच नाही राहिलं। त्यानंतर मग त्यातच मी बाकीचं जे काही सामान आहे ते घातलं, त्याच्यामुळे शेंगदाणे जरासे काळे झाले, म्हणजे ते जास्त वेळ त्यामध्ये तळले गेले। या इथे कढीपत्ता घातल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि मिरची ती देखील घालून घेतली। आता ही व्यवस्थित परतून घेते आणि मग त्यामध्ये पोहे घालते। प्रत्येकाची इतर रविवारचं रुटीन वेगवेगळं असतं किंवा प्रत्येक दिवसाचं रुटीन देखील हे वेगवेगळं असतं, पण आमची इथे प्रत्येक दिवस हा सारखाच असतो, कारण की उशिराने उठलं की सगळ्याच कामांना उशीर होतो आणि जी ती कामे आपल्याला करावीच लागतात। त्यामुळे इथं असं नाही की रविवारचं उशिरा उठावं, रोजच्याच टायमिंगला उठावं लागतं आणि मग सगळी कामे ती पुढेची ती कंटिन्यू करावीच लागतात। त्याच्यामुळे आमची इथे सगळेच दिवस सारखे आहेत। यानंतर छान असे पोहे आपले आता तयार झालेले आहेत आणि नाश्ता करण्यासाठी फक्त आम्ही चौघच होतो, मिस्टर, सासूबाई, साई आणि मी। तर आता पोहे देखील झालेले आहेत आणि जे आजी सासरे आहेत त्यांना नाश्ता वगैरे चालत नाही, डायरेक्ट त्यांना जेवणच लागतं। तर पोहे झाल्यानंतर मग मी बाकीचा जो काही आहे स्वयंपाक तो देखील करून घेतला। यानंतर नंतर रेग्युलरच्या भाकरी करताना, म्हणजे बाजरीच्या भाकरी करत असताना त्यामध्ये रात्रीची जी पालकाची भाजी राहिली होती त्या घालून सुद्धा मी भाकरी करून घेतल्या। खायला त्या भाकरी अतिशय खुसखुशीत अशा लागतात। तर असा आजचा व्हिडिओ होता। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।